नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. आय नो खूप टायमानंतर व्लॉग अपलोड होणार आहे आणि बहुतेक हाच मुहूर्त असावा, हाच दिवस असावा, कारण याच्यापूर्वी मी 2-3 ब्लॉग शूट केले पण अपलोड करता आले नाही. आयफोन स्टोरेज फुल, आयफोनवाल्यांना माहितीच असेल, स्टोरेज फुल होतं. मग एडिटिंगला टाईम, मग त्या कंटाळाला अपलोड करता आले नाही. मग ते डिलीट केले मी. पण हा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे. खूप भारी वाटतं आहे की खूप टायमानंतर ब्लॉग शूट करतो आहे, अपलोड करतो आहे. तर मी आज आलो आहे संगमेश्वरला, जिथे आमचं कुलदैवत आहे. खूप म्हणजे मी कधी आलोच नव्हतो, फर्स्ट टाईम आलो आहे माझ्या कुलदैवताच्या मंदिरात. सो आणि इथेच जस्ट बाजूला सरदेसाईंचा वाडा आहे, जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे छावे छत्रपती संभाजी महाराजांना काही फितुरांनी पकडून नेलं होतं. सो थोड्या वेळाने आपण तिकडेही जाऊ, दर्शन घेऊ, मग तिकडे जाऊ आपण. तर फायनली मित्रांनो, दर्शन खूप चांगलं झालं, खूप पॉझिटिव्ह वाटते. आता या पुढचे व्लॉग धडाधड येईल याची आशा करतो. पाठी बघा माझ्या मंदिर. येस, हां, फोटो काढायचा आहे. अशा एका पवित्र ठिकाणी आलो आहे, जिथे पाऊल ठेवताच अंगावर काटा उभा राहतो. स्वराज्यासाठी यातना सहन करणाऱ्या पण मोगलापुढे कधी न झुकणाऱ्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर. हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य रूप. चेहऱ्यावरचा तोच बाणा, तीच निर्भयता आणि तोच स्वाभिमान. ज्या राजांनी स्वराज्यासाठी स्वतःची प्राणाची आहुती दिली, त्या शंभू राजांच्या स्मृतीला माझे त्रिवार वंदन. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी या पावन भूमीला नक्की भेट द्या. थोड्याच पुढे आपल्याला एक पवित्र ठिकाण पाहायला मिळतं, जिथे पाऊल ठेवताच मनातली सगळी भीती, सगळा थकवा नाहीसा होतो आणि नसानसात एक अफाट ऊर्जा संचारते. हे स्थान आहे संकटमोचक, अथांग शक्तीचे प्रतीक असलेले मारुतीरायांचं मंदिर. मंदिरात दर्शन झालं खूप चांगल्या प्रकारे. तर आता आम्ही चाललो आहे वाड्याकडे, सरदेसाईंचा वाडा, जिथे आपले छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं, फितुरीने पकडण्यात आलं. जाऊन पाहूया कसं तरी वाटतंय. थोडंसं हात पण शिवर होत आहेत, कारण का आपली जी श्रद्धा आहे आपल्या महाराजांवर, थोडंसं भावुक होत आहे. हा तोच परिसर आहे जिथे 1689मध्ये एका फितुरामुळे मुकरब खानाने अचानक छापा टाकला आणि आपले शंभूराजे तसेच त्यांचे निष्ठावंत मित्र कवी कलश यांना कपटाने कैद केले गेले. या क्षणाची आठवण काढली तरी डोळे पाणावतात. आजसाठी एवढंच. त्याच्यानंतर मला काय बोलता आलं नाही. काय बोलू हे सुचलंच नाही मला. सो हाच एवढाच ब्लॉग, मिनी ब्लॉग बोलूया.
आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.